नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। तुकाराम मुंडेवरून सभागृहात जोरदार खडाजंगी, भाजप आमदाराची लक्षवेधी तर वडेट्टीवारांनी घेतली बाजू, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आश्वासन। नर्तिकेच्या प्रेमसंमतातून धाराशिवमध्ये तरुणाची आत्महत्या, वेगळा विदर्भ हा भाजपचा एजेंडा, बावनकुळेंच्या विधानावर मनसे आक्रमक आणि विधानसभेत गाजला भटक्या कुत्र्यांचा मुद्दा, सर्व पक्षीय आमदारांकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येला आज 1 वर्ष पूर्ण झाले। गतवर्षी आजच्या दिवशी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून नंतर निर्गुण अशी हत्या करण्यात आली होती। या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा होईल या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे। देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर जरांगे यांनी पुन्हा एकदा नाव न घेता मंत्री धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। ज्या दिवशी या प्रकरणातील आरोपी सुटेल त्या दिवशी जिल्हा आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद पाडू असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे। या प्रकरणात आजपर्यंत 8 आरोपी अटक असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तर 1 आरोपी मात्र अद्यापही फरार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येवर निवेदन केले। मुख्यमंत्री म्हणाले की महिला डॉक्टरच्या आत्महत्येचे प्रकरण अत्यंत दुर्दैवी असून सरकारने या संदर्भात SIT व ज्युडिशियल इन्क्वायरी नेमली आहे। आत्तापर्यंतच्या तपासात न्यायवैद्यक पथकाच्या रिपोर्टमध्ये त्या महिला डॉक्टरच्या हातावर आढळलेली नोट तिनेच लिहिल्याचे स्पष्ट झाले आहे। तर या सगळ्या केसमध्ये पोलीस अधिकारी गोपाळ बदने याने डॉक्टरची फसवणूक करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचेही निष्पन्न झाले आहे। त्यातून मग लग्नाचे आमिष दाखवणे आदी सगळ्या गोष्टी लक्षात येतात। त्यानंतर या बदनेंनी वेगळी भूमिका घेतली, तर दुसरीकडे त्या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्या आरोपीनेही एक प्रकारे तिची फसवणूकच केली आहे। हा तपास अजून संपलेला नसून याचे आरोपपत्र लवकरच दाखल होईल। या प्रकरणी पोलिसांचा तपास महिला IPS अधिकाऱ्याच्या माध्यमातून सुरू आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। गेवराई तालुक्यातील तलवडा येथे कोळी समाजाचे ग्रामपंचायत सेवक सुरवसे यांच्यावर काही इसमांनी मॉब लिंचिंग सदृश्य अमानवीय मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे। या मारहाणीत पीडित सुरवसे यांचे दोन्ही पाय व हात फ्रॅक्चर झाले असून पाय, डोके, हात व पाठीवर गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडिताची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। यावेळी त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता पोलीस अधीक्षकांनी पीडिताचा जबाब नोंदवून तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले। ही घटना मॉब लिंचिंग सदृश्य असल्याने सर्व आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्याच्या कलम 307 सह इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी दीपक केदार यांनी यावेळी केली। या प्रसंगी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राज्य प्रवक्ता तथा बीड जिल्हा अध्यक्ष श्री नितीन सोनवणे, सुंदर वाघमारे, सूर्यकांत ठोकळ, राजेश वाघमारे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं आहे की त्याच्यानंतर त्या अनुषंगाने थोडा तपास झाला तर दिनांक 8/12/2025 रोजी कोहिनूर जनरल स्टोअर्स बीड येथे इमिटेशन ज्वेलरीची चोरी झाल्याची माहिती मिळताच बीड शहर पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला व या चोरीमध्ये सहभागी असलेला रिक्षा चालक दिलशान खान पिता इस्माईल खान वय 43 वर्ष राहणार पडेगाव छत्रपती संभाजीनगर या चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले। त्याच्याकडून अंदाजे 40,000 रुपये किमतीची इमिटेशन ज्वेलरी तसेच अंदाजे 2.5 लाख रुपये किमतीची रिक्षा असा एकूण 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तपासात असे उघड झाले आहे की मुख्य आरोपी दिलशान खान हा या टोळीचा प्रमुख असून तोच छत्रपती संभाजीनगरहून
4 बुरखाधारी महिलांना घेऊन बीड शहरात चोरी करण्यासाठी आणत असे. गर्दीच्या वेळेत खरेदीच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करून चोरी करणे आणि तात्काळ रिक्षाने परत निघून जाणे हीच त्यांची निश्चित पद्धत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चोरीमध्ये सहभागी असलेल्या 4 बुरखाधारी महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका इसमाचा पोलीस शोध घेत असून त्यांना अटक करणे बाकी आहे. पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सौ पूजा पवार आणि PI श्री शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बबन जाधव, शहनशाह सय्यद, इलियास शेख, मंगेश शिंदे, रामेश्वर पवार आणि गहिनीनाथ बावनकर यांनी मिळून केली. बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस लाचखोरीच्या घटनांचे प्रमाण वाढतच चालले असून नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या बीड नगर परिषदेत गुंठेवारीची सत्यप्रत देण्यासाठी अभिलेख विभागातील आशिष मस्के या कर्मचाऱ्यास 1000 रुपयांची लाच स्वीकारत असताना आज मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी बीड ACBने रंगेहात पकडले. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. तर ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बीडचे उप अधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या घटनेने बीड नगर परिषदेत एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील फार्मर आयडीच्या प्रायोगिक प्रक्रियेत झालेल्या गंभीर तांत्रिक चुका दुरुस्त करण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट पत्र देत बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी दुरुस्तीची विशेष संधी देण्याचे आणि संबंधित यंत्रणेला तांत्रिक त्रुटी तात्काळ सुधारण्याच्या स्पष्ट सूचनांचा आदेश द्यावा अशी मागणी केली. या प्रक्रियेत अल्पभूधारक शेतकऱ्यांचे क्षेत्र कागदोपत्री वाढवून बहुभूधारक दाखवले जात असल्याने या शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी आमदार धस यांनी तातडीने पुढाकार घेत मागणी पत्र सादर केले असून मंत्री बावनकुळे यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी दुरुस्तीबाबत दिलासा मिळाला असून हा प्रश्न सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे, पाटोदा. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन व कोठारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अवयवदान, देहदान, नेत्रदान अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या अभियानातील 501वा देहदान संकल्प फॉर्म आज नोंदवला गेला. दत्तात्रय गोविंद गीते वय 67 वर्षे, मुक्काम दिघोळ, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला. शेतकरी कुटुंबातील गीते हे संत निरंकारी मिशन दिल्ली शाखा दिघोळ, तालुका जामखेड या संघटनेत कायम समाजसेवा करत असतात. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर असे अनेक कार्य त्यांच्या हातून घडले आहेत. तर दत्तात्रय गीते यांनी आज जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठान कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात देहदान फॉर्म भरून देत देहदानाचा संकल्प केला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले की आजवर आम्ही 501 लोकांचे देहदान फॉर्म भरून घेतले असून त्यापैकी 26 जणांचे अवयवदान, नेत्रदान पूर्ण झालेले आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.